आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नमस्ते। मीडियावाल्यांनी प्रत्येक मीडियावाल्यांनी हा व्हिडिओ उचलून धरणं गरजेचं आहे। एवढं सांगतो की सांगली जिल्ह्यातील एक पोलीस गाव आहे, पोलीस तालुक्यातील एक बुर्ली गाव आहे। त्या बुर्ली गावाला 15 ते 20 वर्ष झालं या रस्त्याचे काम रखडलेलं आहे। कुठल्याही नेत्या मंडळाचं या रस्त्याच्या कामाकडे लक्ष नाही। नुसता निधीचा वापर करू नका, निधीचा वापर हा रस्त्याच्या कामासाठी झाला पाहिजे। पाऊस लागला की जायला सकट येत नाही अशा अवस्था आहे। ही डबरं बघा, तो रस्ता राहिला कुठं डबरं, एवढं डबरं पडलेत। कसं जाय शेतकऱ्यांनी? हा शेतकऱ्यांच्या पशी हा पावसाळा लागला की हा प्रश्न उभा राहिलेला आहे। पण तुम्ही सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे। निधीचा वापर रस्त्याच्या कामासाठी योग्य पद्धतीचा झाला पाहिजे। माझी एवढीच कळकळीची विनंती आहे। मीडियावाल्यांनी पावसात गौतमी कशी नाचली हा व्हिडिओ उचलून धरला प्रत्येक मीडियावाल्यांनी। ही पण गोष्ट रस्त्याचा व्हिडिओ हा मीडियावाल्यांनी उचलून धरणं गरजेचं आहे। तसेच निधीचा वापर तालुक्याच्या जिल्ह्याच्या व सांगली जिल्ह्याच्या नेत्यांनी व रस्ते मंत्री यांनी स्वतः लक्ष देऊन या रस्त्याचं काम करून देणं गरजेचं आहे। एवढंच सांगतो की या जरा रस्ता बघा, तुम्ही रस्त्याची अवस्था बघा। नुसता इलेक्शन पुरतं म्हणायचं ही करतो ती करतो, आश्वासन द्यायचं, ही आश्वासन देऊन न चालता 15 वर्ष झालं प्रत्येक जण पुढे येतो, ही करतो ती करतो, त्याचा काय उपयोग होत नाही। तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे। सांगली आमदारकी आली, खासदारकी आली, आता येणारी 2 महिन्यानं जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे। तुम्ही स्वतः ह्या रस्त्याचं काम बघा। नुसतं नारळ फोडू नका, आश्वासन देऊ नका। प्रत्येकावर नेत्यांनी, मी कुणाचे नाव घेणार नाही, प्रत्येका नेत्यांनी, सांगली जिल्ह्याच्या नेत्यांनी तर लक्ष देणं गरजेचं आहे। एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, सांगली जिल्हा महानगरपालिका।